काय ग? काल ना माझ्या भावाचा फोन आलेला. म्हणत होता आता हक्क सोड पत्र्यावर सह्या करायला ये म्हणून. त्याने ह्याच्यासाठी ना मोठ्या बहिणीला पण फोन केलेला. तिने साईन करायसाठी ना काही पैसे आणि काही दागिने सुद्धा मागितले. म्हणून तो मला म्हणत होता तुला काय पाहिजे म्हणून, पण तेवढं फक्त हक्क सोड पत्रावर साईन कर. मग चांगलंय की, उद्या पहिला हक्क सोड पत्रावर सह्या करायला जातो. हा माझा आई, उद्या तू जेव्हा जाशील तेव्हा आई वडिलांकडून किंवा भावाकडून एकही रुपया किंवा दागिना बिलकुल घ्यायचा नाही. माझ्या पण भावाने आम्हाला असं सगळ्यांना बोलवलं होतं हक्क सोड पत्रावर सह्या करायला. तो पण बोलला होता आम्ही सगळ्यांना काय काय देईल, पैसे दागिने. बहिणी माझ्या बोलल्या होत्या घेऊ आपण म्हणून पैसे दागिने, पण नाही, भावाकडून अशी कशाची मांग ठेवायची नाहीये. अजिबात एकही रुपया आम्ही कोणी घेतला नाहीये. मस्त हौसाने असं गेलोत, मिठाईचा पुडा बिडा घेऊन हक्क सोड पत्रावर सह्या केल्या. आणि आमच्या भावाला ठामपणे सांगितलं, हे बघ आम्हाला तुझ्याकडून एकही रुपया नकोय, फक्त आपलं नातं एकदम छान राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही फक्त सह्या केल्या आणि तोंड मस्त गोड केली. तसंच तू पण उद्या जायचं ठामपणे मस्त, आणि एक मिठाईचा पुडा घेऊन पण जायचं आणि सगळ्यांचे तोंड भारी गोड करायचे आणि छान सही करायची. भावाला सांगायचं आम्हाला तुझा एकही रुपया नको. आणि तुमच्या बहीण भावंडाचा गोडवा असाच आयुष्यभर गोड राहू द्या. जसा माझा आणि माझ्या भावाचा आहे तसा तुझा आणि तुझ्या भावाचा असाच गोडवा छान राहायला पाहिजे. त्यांचे 4 पैसे घेऊन ते का आपल्याला आयुष्यभर पुरणार आहेत का? नाही ना. आणि आपल्याकडे काय कमी आहे? आपल्या पोटापुरतं आपल्याकडे आहे ना. तुझ्या आई वडिलांनी जेव्हा तुझा आमच्या हातात सोपलेलं आहे तेव्हापासून तुझी पूर्ण जबाबदारी आमची आहे. त्यामुळे त्यांच्या एकही रुपयाची अपेक्षा ठेवायची नाही. देवाने आपल्याला काही कमी केलेलं नाहीये. त्यामुळं तुझ्या उद्या चांगल्या कामासाठी चाललेली आहेस, ते चांगलं काम करूनच यायचं. आणि बहीण भावंडांच्या नात्यात असा कसलाही दुरावा ठेवायचा नाही. भावा बहिणीमध्ये कसलाही दुरावा निर्माण होणार नाही याची तू काळजी घ्यायची. आणि उद्या तू जा आणि हक्क सोड पत्रावर सह्या कर आणि मस्त आनंदी राहा. हो सासूबाई, जाते मी उद्या हक्क सोड पत्रावर साईन करायला. पण तुम्ही मला किती समजून सांगितलं ना. तुमच्यासारखी सासू आहे म्हणून भाऊ बहिणींमध्ये कधी दुरावा नाही होणार. अशी सासू ना सगळ्या घरात पाहिजे.